नमस्कार मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज त्याच जाहिरातीबद्दल डिटेल्स माहिती घेऊन येत आहे. ती म्हणजे आदिवासी विकासमध्ये वॉचमॅन यानी चौकीदार पदासाठी गट ड ह्या पदाची आम्ही डिटेल्स तुम्हाला माहिती घेऊन येत आहे. आम्ही तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला त्याबद्दल थोडक्यात शॉर्ट माहिती मिळाली होती, पण आम्ही थोडक्यात तुम्हाला डिटेल्स माहिती देण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. ही जाहिरात आहे सरळ सेवा भरती. सरळ सेवा भरती म्हणजे एकच एक्झाम असणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्ट सिलेक्शन, एक एक्झाम डायरेक्ट सिलेक्शन्स. ओके. आणि ही जाहिरातीचे ऑनलाईन पद्धतीने ती की 27 तारखेला सुरू होणार होती, पण काही कारणामुळे ती 6 तारखेला सुरू झालेली आहे. ओके. आणि ती असणार आहे दिलेली. आता याच्यावरती डेट्सचं थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. आपण पुढे डेट्समधील माहिती घेणार आहोत आणि वाटल्यास आम्ही तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ. जाहिरात वगैरे ही PDF पण आम्ही टाकून देण्याचा प्रयत्न करू. ओके. चौकीदार वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे. आपण सध्या तरी आपण पालघर एरियामधले असल्यामुळे आहे ना, आणि किंवा तुम्ही कोणता पण एरियामध्ये असाल तर तुम्हाला त्या एरियाबद्दल थोडक्यात सर आम्हाला ह्या एरियाची किती वॅकन्सी आहे याबद्दल माहिती द्या, तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आम्ही तुम्हाला डायरेक्टली त्या कमेंट्सवरती डिटेल्स देण्याचा प्रयत्न करू. ओके. आम्ही जनरली आता बघणार आहोत धुळ्यामध्ये तळोदा, त्यानंतर इकडे नाशिक, इकडे नंदुरबार, नाशिक, आता आम्ही जाणार जळगाव, त्यानंतर ही कोणते पुणे, ठाणे, शहापूरमध्ये बघा, शहापूरमध्ये वॉचमॅन पदाची ठाणे. ओके. याच्यामध्ये एकूण पदे 13 आरक्षित आहेत. ओके. आणि 19 याच्यामध्ये 13 ही आरक्षित पदे आहेत. याच्यामध्ये बघा अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 1 पण पद नाही आहे. अनुसूचित जाती म्हणजे SC. त्यानंतर इतर कोणत्यासाठी नाही. ड मध्ये 1 पद आहे आणि महिलामध्ये पण नाही आहे. इतर मागासवर्ग याच्यामध्ये सर्वसाधारणमध्ये 2, एकूण 6 जागा, 2 महिलामध्ये 2 आणि त्यानंतर माजी सैनिकमध्ये 1, अंशकालीनमध्ये 1 आहे. ओके. आणि ESW मध्ये एकूण 2, इकडे सर्वसाधारणमध्ये 1 असे टोटली एवढे पदात. ओके. ही झाली आपल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर जिल्हा ठाणे ही वॅकन्सी. पुढे वळणार आहोत रायगडमध्ये पालघर, जव्हार. ह्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये 3 जागात. किती जागात बघा, एकूण 3 जागात SC. ओके. त्यातल्या त्यात सर्वसाधारणमध्ये 2, महिलांमध्ये एकूण 3 जागा. त्यानंतर अनुसूचित जातीमध्ये नाही आहेत. BZ मध्ये 1, त्यातल्या त्यात ती सर्वसाधारणमध्ये आहेत. त्यानंतर B मध्ये नाही आहेत. क मध्ये 2 जागा ज्या की सर्वसाधारणमध्ये आहेत, महिलांसाठी 1 पण जागा नाही आहे. माप्र मध्ये 1 जागा जी सर्वसाधारणमध्ये आहे. माव इतर मागासवर्ग सर्वसाधारणमध्ये 2, एकूण 5 जागा, 2 महिलाला 1, माजी सैनिक 1, अंशकालीन 1. EWS 1 जागा. अशा एकूण सर्वसाधारणमध्ये 10 जागा. तर हे आहे जव्हार जिल्हा पालघर येथील वॅकन्सीज. त्यानंतर आपल्याला डहाणू बघा, डहाणूमध्ये वॅकन्सीज आपण बघणार आहोत. डहाणू आमचा पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू. ओके. डहाणूमध्ये अनुसूचित जाती इथेही 3 SC, ST साठी 0 जागा. विजा 1, BZ क 1, ड 1, विमाप्र 1, इतर मागासवर्गीयमध्ये जास्त जागा 8 जागात एकूण. EWS मध्ये 2 जागा, ECBC मध्ये 2 जागा आणि एकूण आरक्षित पदे किती 19 आणि अराखीव म्हणजे ओपनसाठी 5 जागा. एकूण 24 जागांसाठी ही वॅकन्सी असणार आहे. ही होती डहाणूमध्ये आदिवासी विकास प्रकल्प पद चौकीदार. चांगलं पद आहे. त्यानंतर नेक्स्ट आता अजून बघूयात आपण सोलापूर. ओके. जे कोणी सोलापूरचे असतील त्यांनी कमेंट्स करा. आम्ही तुम्हाला जाहिरात डिटेल्स देण्याचा प्रयत्न करू किंवा आम्ही तुम्हाला PDF देऊ. ओके. त्यानंतर नेक्स्ट पुसद. ओके. या पुसदमध्ये पण जागा. या पुसदमध्ये हे बघा, पुसद जिल्हा यवतमाळ. याच्यामध्ये जातीमध्ये SC मध्ये 1 आहे. बाकी BZ क 1, IMW 1 आणि ओपनमध्येच मला तरी वाटतं बऱ्यापैकी ओपनमध्ये जागा, त्यामुळे काहीच फरक नसतो. कट ऑफचा जवळपास सेमच असतो. जर त्याचं वय असेल तर खरंच अवश्य त्यांनी ओपनमध्ये भरलेला अतिउत्तम. ओके. ओपनमध्ये 8 जागा. स्पेशली साधारणमध्ये जे मुलं असतील त्यासाठी 6 आणि मुलींसाठी 2, एकूण 8 जागा. 6 + 2 एकूण 8 जागा. ही होती ह्याबद्दलची माहिती.
आणि आपण थोडक्यात अजून डिटेल्समध्ये मला सांगितल्याप्रमाणे एकाने सांगितलं होतं की सर थोडक्यात पालघरच्या डहाणूबद्दल थोडक्यात माहिती सांगा. ओपनमध्ये एकूण जागा किती आहेत? तर मुलांना बघा, ओपनमध्ये 5 जागा, त्यापैकी सर्वसाधारण 3 जागा या सर्वसाधारणमध्ये येतील, महिलांसाठी 1 जागा असतील आणि इतर. ओके, जर अजून काही जिल्ह्यांच्या दिल्या असतील, जसं की पुसदचं मला कमेंट केली होती, त्यामुळे आम्ही पुसदबद्दल थोडक्यात माहिती सांगितली तुम्हाला. त्यानंतर अमरावती आहे, किनवटमध्ये आहे आणि किनवटच्या वाल्यांनी मला कमेंट केली, त्यामुळे मी किनवटबद्दलची थोडीशी एक्सप्लेन करतो. किनवट जिल्हा नांदेड, याच्यामध्ये SCला नाही, STला नाही, विजला 1, बजवला नाही, कला नाही, डला पण नाही, याला नाही. ओपन सर, ओपनमध्ये किती? 2 आणि त्या पण जनरलमध्ये 2, म्हणजे सर्वसाधारणमध्ये 2. महिलांसाठी ह्यात इथे एकही वॅकन्सी नाही आहे, म्हणजेच कोणत्या याच्यासाठी एकही वॅकन्सी नाही आहे. तर स्पेशली किनवटवाल्यांसाठी ओके, त्यांनी लाईक करा. त्यानंतर येतं कळमनुरी, आणि मला कळमनुरीवाल्यांनी पण एक्सप्लेन सांगितलं होतं सर कळमनुरीवाल्यांचं पण जाहिरात सांगा. ठीक आहे, आपण कळमनुरीवाल्यांचं पण एक्सप्लेन करूयात. कळमनुरी जिल्हा हिंगोली. ओके, ओपन कशामध्येच जागा नाही, पूर्ण खाले, फक्त ESE BC EC BC मध्ये 2 जागा आणि ओपनमध्ये 2 जागा, आणि त्यापैकी प्रत्येकी 1 1 1 1 महिला 1 सर्वसाधारण 1 अशा दिलेल्या आहेत. हिंगोली लाईक. ओके, नेक्स्ट. हिंगोलीसोबत माझं थोडंसं पर्सनली अटॅचमेंट आहे, कारण हिंगोलीमध्ये माझं पूर्ण कॉलेज वगैरे झालेलं आहे, तर लाईक करा. त्यानंतर अकोला, पांढरकवडा, ओके, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अहेरी. ओके, तर ह्या वॅकन्सीबद्दल आपण माहिती घेतली. अजून थोडक्यात डिटेल्स. सर आम्हाला याच्यामध्ये एक्झाम कशी असते? ओके, काही हरकत नाही, आम्ही एक्झामबद्दल PYQ देऊच, आणि त्यातल्या त्यात PYQ कशा प्रकारे हँडल करायचे असतात, एक्झाम कशा प्रकारे एक्झॅक्टली क्रॅक करायची असते, आणि तुमचा तिथे सिलेक्शन झालंच पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही एकदम खूप प्रोफेशनल व्हिडिओ बनवणार आहोत. पण त्यासाठी तुमचा सपोर्ट असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचा असा सपोर्ट मिळत राहील तर आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला अजून यापेक्षाही जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करू. ओके, तर चला, तर आपण सध्या यांच्या सिलेबसबद्दल काय सांगतायत ते बघूयात. तर प्रकल्पसाठी, अंशकालीनसाठी आणि फॉर्म कसा भरायचा, सर याबद्दल काय गायडन्स? ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही आम्हाला कमेंट करा तुमच्या कमेंटवर, किंवा तुम्हाला वाटतं नाही सर कमेंटची आम्ही कधी वाट बघणार, तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो का? या ऑब्वियसली कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू फॉर्म भरण्याबद्दल. कोणते डॉक्युमेंट्स घ्यायचे, फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरते वेळेस कोणती काळजी घ्यायला पाहिजे, हे सगळं मार्गदर्शन आम्ही आमच्या परीने करण्याचा प्रयत्न करू. ओके, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. या पोस्टसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन किती असणार आहे? एज्युकेशन क्वालिफिकेशन किती असणार आहे? तर याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे किती? हे बघा, सॅलरी स्पेशली हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन्स, ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC म्हणजे फक्त आणि फक्त 10वी आहे. ओके, आणि याची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600. हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे. हे खूप महत्त्वाचं, हे नोट करा. आणि ही 10वी पास सदर दिनांक 1/4/2026 रोजी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे. याच्या अगोदर ती धारण करणं आवश्यक आहे जाहिरातीच्या. त्यानंतर निवड करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे? जाहिरातीमध्ये जी अर्हता दिलेली आहे, ते क्वालिफिकेशन दिलेलं आहे, त्या पात्रतेचे निकष अटी ज्यांनी पूर्ण केल्या तेच ह्यासाठी फॉर्म भरू शकतात. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया, खाली सेवा नियम दिलेले आहेत त्याबद्दलची माहिती. म्हणजे काय, ही सर्वसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. म्हणजेच काय, ही जी एक्झाम आहे बघा मुलांनो, मित्रांनो, ही जी एक्झाम आहे ही ऑनलाईन एक्झाम आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, जी की ऑनलाईन एक्झाम आहे, आणि त्यातल्या त्यात ती MCQ एक्झाम आहे, MCQ एक्झाम आहे, CBT आणि MCQ एक्झाम आहे. ओके, परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालयाची घेण्यात येईल, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही एक्झाम असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणाच्या आधारे
त्याची कट ऑफ केली जाईल, लागली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ओके. थर्ड पॉईंट काय सांगितला? संगणक आधारित परीक्षेद्वारे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात असेल. प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण असतील. 2 गुण असतील. ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदाकरिता उमेदवाराची निवड करताना संगणक आधारित कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन CBT घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची परीक्षा कालावधी 2 तासाचा राहील. 200 गुणाची आणि परीक्षेचा कालावधी 2 तास. ओके. अशी ही एक्झाम असणार आहे. संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीप्रमाणे असणार आहे. तर तो अभ्यासक्रम सगळ्यात महत्त्वाचा तोच असतो, कारण याच्यावर आपण आपली स्ट्रॅटर्जी बनवतो. बरोबर आहे. तर ठीक आहे. चौकीदार एकूण किती आहे? एकूण गुण 200, मराठीसाठी 50, इंग्रजीसाठी 50, सामान्य ज्ञानासाठी 50, बौद्धिक चाचणी 50, म्हणजे 50 50 50 म्हणजे एकूण 200 गुण आणि 120 मिनिटे. 120 मिनिटे. ओके सर. हे काय? एकूण 3 गुण, याला 3 गुण, याला 4 5 गुणाचा तक्ता 6 7 8 असं ह्या प्रकारे सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर अमागास जो की ओपनसाठी आहे 900 रुपये, सॉरी 1000 रुपये, आणि जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 900 रुपये फीज आहे. परीक्षा शुल्क ना परतावा आहे, नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे आपण जर फॉर्म भरला आणि आपल्याला वाटलं आपण कॅन्सल करायचं आहे तर त्याची फीज परत मिळणार नाही. तर हे मुलांनी लक्षात घ्यायला हवं. आणि परीक्षा अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे आणि ह्या वेबसाईटवरती अर्ज तुम्ही करू शकतात संकेतस्थळावरती. ओके. तर ही होती ह्याबद्दलची माहिती. आणि ह्यासाठी आपल्याला ऑनलाईनसाठी स्वतःची साक्षरी काळ्या शाईने, स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर इंग्रजी भाषेतील खाली दिलेला मजकूर आपल्याला लिहायचा आहे, जे की त्याला सेल्फ डिक्लेरेशन बोलतात. ते पण अपलोड करायचं आहे. सर्व स्कॅन केलेले दस्तावेज, आणि हे दस्तावेज स्कॅन करणं गरजेचं आहे आणि दिलेल्या साईजमध्ये स्कॅन करणं गरजेचं आहे. आणि इंग्रजी भाषेतील कॅपिटल लेटर्स स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही. इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील कॅपिटल लेटर म्हणजे ॲज इट इज जी आपली स्वाक्षरी आहे तीच स्वीकारली जाईल. आणि हे डिक्लेरेशन आहे. हे डिक्लेरेशनमध्ये अशा प्रकारे डिक्लेरेशन भरायचं आणि ते पण अपलोड करायचं आहे. आणि त्यानंतर उमेदवाराची सिग्नेचर भरायची. अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. तर ह्या फॉर्मबद्दल अजून तुम्हाला काही जरी अडचणी वगैरे आल्या असतील किंवा तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक. फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा. आणि काही असेल तर आम्ही आहोत ना. तर तुम्ही खरंच नक्कीच आम्हाला आवाज द्या. आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. ओके. आणि तुम्हाला व्हिडिओ परत तेच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.